बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय, ओ श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय. बाप्पा मोरया 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 रे, बाप्पा मोरया 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 रे. विघ्न हरता है विधाता तेरे द्वार जो आए, विघ्न हरता है विधाता तेरे द्वार जो आए. चमक उठे हर राह उसकी ख्वाब सच हो जाए, चमक उठे हर राह उसके ख्वाब सच हो जाए. जिसके सर पे छाँव तेरी उसकी ये दुनिया, जिसके सर पे छाँव तेरी उसकी ये दुनिया. रुतबा उसका ऊंचा. मी इयत्ता 5वीमध्ये असल्यापासून, म्हणजे ज्या वर्षी योजना सुरू झाली तेव्हापासून योजनेत आहे. आत्ता मी तुमच्यासमोर जे काही बोलतीये, जे काही आहे ते फक्त आणि फक्त योजनेमुळे. आज मी इंटरनॅशनल कंपनी आहे गॅलागर सर्व्हिस ऑफ एक्सलन्स, ही 10 देशामध्ये कार्यरत आहे. त्याच्यामध्ये आज मी सिनियर ॲनालिस्ट म्हणून ह्या पोझिशनवर कार्यरत आहे आणि तिथे मी ट्रेनिंगचंही काम करते मुलांना. मी सुकन्या श्रीकांत धुपकर. आज या व्यासपीठावर उभं राहून माझा प्रवास तुमच्यासमोर मांडताना मन खरंच भरून येत आहे. माझी कथा सुरू होते 2008 पासून. माझ्या वडिलांचे एका अपघातात निधन झाले. आमच्या कुटुंबासाठी तो खूप मोठा धक्का होता. माझे वडील हेच घरातील एकमेव कमवते व्यक्ती असल्यामुळे आईला खूप टेन्शन यायचे. आई गृहिणी होती. वडिलांच्या अचानक जाण्यामुळे आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण एक गोष्ट खरी आहे, जेव्हा आयुष्यात पुढचा रस्ता दिसेनासा होतो तेव्हा बाप्पा कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याला दिशा दाखवतोच. आणि माझ्यासाठी ती दिशा म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टची जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना. 2010 साली मी 9वीत असताना या जय गणेश पालकत्व योजनेमध्ये माझी निवड झाली. या योजनेने माझं नशीब बदललं असं मी म्हणणार नाही, पण या योजनेने मला नशीब घडवण्याची संधी नक्कीच दिली. 2010 पासून मी या ट्रस्टमध्ये सहभागी आहे आणि तेव्हा मी 6वीमध्ये असेल आणि तेव्हा बऱ्याचशा गोष्टी अशा समजत नव्हत्या. फायनान्शियल कंडिशन पण तेवढी स्टेबल नव्हती आणि त्यावेळी ट्रस्टचा आधार आम्हाला मिळालेला होता. आणि इथं मिळणारं जे काही शालेय साहित्य आहे, समुपदेशन असो किंवा कॉलेजची फी, या सगळ्या गोष्टींचा उपयोग आणि याचा आधार आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. इयत्ता 3रीत असताना या योजनेत आलो. योजनेत आल्यापासून बदल सांगायचे झाले तर खूप काही आहेत. योजनेबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. योजनेतनं खूप काही शिकायला मिळालं. आत्ता 3 महिन्यापूर्वी मी स्टार्टअप सुरू केला स्वतःचा, डेझर्ट बाउलचा. तो स्टार्टअप सुरू करण्याचं मार्गदर्शन म्हणजे योजनेतनं खूप आता शब्द सुचत नाही आहे तो बोलायला. सगळ्यांना जय गणेश. मी सगळ्यात आधी दगडूशेठ ट्रस्टचे सगळ्या मनापासून आभार मानते. दिलेल्या सगळ्यांच्या, माझ्या प्रत्येक विद्यार्थींकडे माझी सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यात आधी की दगडूशेठ ट्रस्ट लोकांनी सगळ्यांकडे माझा नेल आर्टचा कोर्स सगळ्यांकडे पोचवला आणि त्याची संधी सगळ्यांना भेटली. आज मी एक हाताने हँडिकॅप आहे. 2019मध्ये मला करंट बसला होता, त्यामुळे मी 1 हँड हँडिकॅप आहे आणि मी राईट हँड होते त्याच्या आधी. आणि 2019 नंतरनं मी लेफ्टी झाली आहे. त्या कलेने मी पुढे आली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तर दगडूशेठ ट्रस्टचे आभार मानते की मला ही संधी तुम्ही लोकांनी दिली आणि मी सगळ्यांकडे नेल आर्ट शिकवते आहे आणि बाप्पांचा असाच आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. त्यांच्यामुळेच मी आज इथे उभी आहे. या योजनेची जी उद्दिष्ट आम्ही ठरवली होती 2010 साली की विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, एक समाजामध्ये चांगलं व्यक्तिमत्व निर्माण झालं पाहिजे. आत्ता आपण समाजामध्ये परिस्थिती बघतोय, मानसिक विकृती ही खूप वेगाने वाढतीये आणि या विकृतीवर चांगले संस्कार, चांगलं सांगणं, चांगलं वागणं, चांगलं बोलणं किंवा चांगलं मूल्य देणं, मूल्य शिक्षण देणं, हे त्याच्यावरचे उपाय आहेत. आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनी 2010 सालीच विद्यार्थी आत्महत्याच्या ह्या विषयाच्या निमित्ताने ही योजना आखली आणि या योजनेचं फलस्वरूप आज आपल्याला या ठिकाणी दिसतंय.
परवाच मुंबईचे एक डायमंडचे व्यापारी बाप्पाच्या दर्शनाला आले होते आणि त्यांनी आपल्यासाठी एक कोर्स ऑफर केलेला आहे. हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम ते स्वतः शिकवणार आहेत, विनामूल्य शिकवणार आहेत. ज्यांना कोणाला हा कोर्स करायचा असेल त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क करा. ते लोक मुंबईवरून येऊन शिकवणार आहेत, कारण त्या क्षेत्रामध्ये अशी प्रशिक्षित लोक फार कमी आहेत. त्याचं सर्टिफिकेशन आपण करूयात. आणि अशा प्रकारचे जे कोर्सेस जे अकॅडमिक्समध्ये नाही आहेत, मी आता सरांना तीच विनंती केली की तुम्ही त्याला शासकीय मान्यता मिळवून द्या, जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्वरित रोजगार मिळेल आणि ते आत्मनिर्भर होतील. आणि अशा पद्धतीने भारतात सगळ्यांनी जोर लावला तर आपला देश विश्वगुरू होईल. संकल्पना खूप जन्माला येतात, 2, 3, 4 वर्ष चालतात आणि त्या कधी लोप पावल्या हे कळत नाही. कारण सातत्य राखणं हे आपल्या समाजाचं एक मला असं वाटतं की एक वैगुण्य राहिलेलं आहे. सातत्याने एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन काम करणं हे आजकाल कमी होत चाललेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर 16 वर्ष सातत्याने इतक्या मोठ्या विद्यार्थी वर्गाला शिकवत राहणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. पुस्तकी ज्ञान शिकवणं आणि समाजाची, देशाची, उद्योग जगताची गरज लक्षात घेऊन तशा प्रकारचं कौशल्य देणं ही आज काळाची गरज आहे. भारत 2047 साली विकसित देश होऊ इच्छितोय. आज 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. परंतु ही अर्थव्यवस्था ज्या प्रकारच्या डिमांड्स घेऊन येते त्या डिमांड्स आपली तरुणाई पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे का हा विचार करण्याची मला वाटतं आज अत्यंत गरज आहे. आणि ती गरज दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या माध्यमातून काही प्रमाणात का होईना भागवताना आपण अनुभवत आहोत. तू धरती से अंबर तक सारे बुझते दीप जलाए, जिसके सर पे छाँव तेरी उसकी ये दुनिया, जिसके सर पे छाँव तेरी उसकी ये दुनिया, रुतबा उसका